हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर हे बघा, आज उन्हाळा स्पेशल असे लाडू बनवणार आहोत। तर हे बघा, त्यासाठी हिरवे मूग घेतलेले आहेत 2 वाटी। प्रमाण अतिशय योग्य पद्धतीने सांगितलेले आहे। या पद्धतीने तुम्ही लाडू केलेत तर अजिबात चुकणार नाही। 2 वाटी मी हे हिरवे मूग घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे 6 ते 7 मिनिटं व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत हिरवे मूग। मोठ्या गॅसवर अजिबात भाजू नका, कारण बाहेरून फक्त भाजून जाईल आणि आतून तसेच कच्चे राहतील। मग व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहे। आणि जर मूग तुम्ही व्यवस्थित भाजलेत तर मुगाचे हे लाडू व्यवस्थित छान असे चवीला होतात। तर मूग भाजून एका साईडला काढून घेतलेले आहेत, थंड व्हायला ठेवलेले आहेत। आता त्या कढईमध्ये 2 चमचे असं तूप घ्यायचं आहे। तूप छान गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसेच मी काजू बदाम घेतलेले आहेत, कारण उन्हाळा चालू आहे त्यामुळे मी हे ड्रायफ्रूट्स हे कमी घेतलेले आहेत। तुम्हाला जर जास्त घ्यायचे असेल तर घेऊ शकता, पण मी थोडे कमीच घेतलेले आहेत। 7-8 काजू 7-8 बदाम घेतलेले आहेत। आता हे व्यवस्थित असे छान तुपावर परतून घेतलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता हे व्यवस्थित सगळे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता तेही आपण थंड व्हायला ठेवून देऊया साईडला। हे बघा, आता हिरवे मूग थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे एखादं आणि त्यामध्ये हे सगळं काढून हिरवे मूग काढून घ्यायचे आहेत आणि आपला जो रवा असतो त्या पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे रवा असं। आता हे पण रवा वाटून घेतलेला आहे, एका साईडला ठेवून द्यायचं आहे। आता त्याच कढईमध्ये आपण डिंक थोडा थोडा करून भाजून घ्यायचा आहे। डिंक एकदम भाजायचा नाही, कारण आणि बारीक गॅसवरच भाजायचा आहे आजपर्यंत तो छान फुलला गेला पाहिजे। नाहीतर मग ते जर तुम्ही व्यवस्थित असा भाजला गेला नाही तर कचकच अशी लागू शकते लाडू खाताना, म्हणून छान असा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे छान फुलेपर्यंत व्यवस्थित। आता तोही एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। जे आपण काजू बदाम काढून घेतलेले आणि त्याच्याच एका साईडला काढून घेतलेलं आहे हे डिंक। आणि आता हे बघा, दुसरा पण डिंक अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे। आणि डिंक मी पाव कप घेतलेला, ज्या कपने हिरवे मूग मोजले आहेत ना त्याचा पाव कप मी हे डिंक घेतलेला आहे। आणि थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता छान प्रकारे। आता हे बघा, डिंक पण काढून घेतलेला आहे आणि आता हे जे आपण रवा असं हे वाटून घेतलेलं आहे हिरवे मूग, ते ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं छान 3 ते 4 मिनटं भाजून घेतलेलं आहे, कारण अगोदर आपण मूग हे भाजून घेतलेले आहेत त्यामुळे हे 3 ते 4 मिनटात भाजले जातात। थोडं थोडं आपण तूप ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तूप टाकून छान भाजून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तूप टाकून जर भाजून घेतले ना तर चवीला खूपच छान होतात। खरंच तुम्ही नक्की हे तूप टाकून भाजून घ्या, पीठ चवीला अप्रतिम होतात। बघा, आता हे सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे आधी तूप आणि छान असं हे बघा असं भाजून घेतलेलं आहे। हे 3 ते 4 मिनटं लागतात, जास्त नाही लागत हे भाजायला पीठ। आणि हे पीठसुद्धा भाजताना बारीक गॅसची हे बारीकच ठेवायचे आहे, गॅस वाढवायचा नाही। आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आहे। आता हे बघा, आता हा डिंक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि वाटून घ्यायचा आहे। हे बघा, आता अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे, तोही या पिठावर काढून घ्यायचा आहे। हे बघा, डिंक काढून घेतलेला आहे। आता हा काजू बदामचे आपण जे तुकडे भाजून घेतलेले होते तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि वेलची पावडर 1 चमचा टाकायची आहे। आता एका साईडला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये 2-3 चमचे तूप टाकायचं आहे। आणि आपण मूग 2 कप घेतलेले होते, तर 2 कप मुगासाठी 1 कप गूळ योग्य प्रमाण आहे। याच पद्धतीने टाका तुम्ही, कारण हे जास्त गोड पण होत नाहीत आणि जास्त असे हे पण नाही होत, जास्त गोड आणि कमी गोड पण होत नाहीत।
आता याच बॅटरमध्ये तुम्हाला जर हवं असेल तर अर्धा चमचा मी हे मेथीची पावडर टाकलेली आहे, भाजून घेतलेली मेथीची पावडर मी करून ठेवते, तोच मी हा अर्धा चमचा टाकलेला आहे. आता हे बघा जायफळ टाकायचं आहे थोडं किसून. जायफळाने एक चव छान येते त्याला लाडूला, म्हणून जायफळ हे आवर्जून टाकाच तुम्ही. कोणत्याही लाडूमध्ये जायफळ हे छानच लागतं. आता हे बघा हा गूळ आहे, गूळ फक्त वितळवायचा आहे. गुळाच्या गुठळी सगळी मोडून घ्यायची आहे आणि वितळवून घ्यायचं आहे. असा पाक वगैरे काही करत बसायचं नाही. जर पाक केलात तुम्ही तर असं लाडू असे कडक होतात, म्हणून पाक नाही करायचा, फक्त वितळवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडं गूळ थंड होऊन द्यायचं आहे. असं फक्त वितळवायचं आहे. आता ह्या बॅटरवर हे ओतून घ्यायचं आहे. हे बघा आता सर्व गूळ हा याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. अतिशय सोपे आहे ते लाडू आणि चवीला तर भन्नाटच लागतात. नक्की करून बघा तुम्ही. आता हे बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. छान मिक्स करायचं आहे. हे पहिल्यांदा ना चमच्यानेच मिक्स करा, कारण कसं हे आहे गुळाचा पाक करून टाकलेला आपण, हे वितळवून टाकलेला आहे, त्याच्यामुळे भाजून जाईल हात, म्हणून तुम्ही आधी पहिल्यांदा थंड होऊन द्यायचं आहे. आणि 1 चमचाभर असे सफेद तीळ टाकायचे आहेत आणि छान आता हाताने व्यवस्थित थोडं थंड झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे आता लाडू वळायचे. हे बघा छान प्रकारे असे खूप छान आहेत. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत. मुलं जर घरात आहेत, सतत म्हणतात की काहीतरी दे काहीतरी दे, तर तुम्ही सतत असे हे लाडू करून ठेवलेत आणि जर मुलांनी मागितले आणि तर तुम्ही एक लाडू दिला तर 2 तास मुलांना अजिबात भूक लागणार नाही. हे नक्की तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा. खूप छान चवीला लागतात, एकदम अप्रतिम. तर चला वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला उद्या आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोवर धन्यवाद.